नमस्कार, सगळ्यांचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि वाहनला सबस्क्राईब करायला विसरू नका. मध्ये कुठेही कुपन कोड मिळून जाईल जेणेकरून तुम्ही तो कुपन कोड वापरून 25 ते 20% डिस्काउंट मिळवू शकता, सो दॅट यू कॅन अवेल द बेनिफिट ऑफ बीइंग अ वाहन व्ह्यूअर. तर आज आपण कोल्हापुरीबद्दल बोलणार आहोत आणि कोल्हापुरीबद्दल काही माहिती देणार आहोत जी बऱ्याचदा ठाऊक नसते. तुम्हाला गल्लोगल्ली कुठल्याही दुकानात कोल्हापुरी म्हणून मिळणारी चप्पल विक्रेत्याला इतकं नक्की विचारा की ती चप्पल कोल्हापुरात बनली का, कारण फक्त कोल्हापुरात बनलेल्या चप्पलीला GI टॅगच्या ॲक्टनुसार आणि त्यातल्या नियमांनुसार कोल्हापुरी चप्पल म्हणता येते. इतर सर्व ह्या फक्त चपला आहेत. सो आज दे वेदर इट इज मेड इन कोल्हापूर ऑर नॉट. नाही ते इथल्याच मदनपुरात किंवा इथेच मुंबईत कुठेतरी बनलेल्या चपलीला सुद्धा कोल्हापुरी म्हणता येत नाही. इतकं सरळ आहे ते, कारण तिथल्या कारागिरांची जी क्राफ्ट असल्या कारणाने आणि जिओग्राफिकल टॅग मिळाल्या कारणाने फक्त कोल्हापुरात बनलेल्या चपलीला कोल्हापुरी असं म्हणतात. स्टेटिंग दॅट लेट्स डाईव्ह डीप आणि काही अजून फॅक्ट जाणून घेऊयात. तर कोल्हापुरीच्या शेपबद्दल जर म्हणायचं झालं तर कोल्हापुरीचे स्पेसिफिकली मोठा काही 4 शेप येतात. बेसिकली पुणा शेप, कापशी शेप, मोजा शेप आणि महाराजा शेप. तर हे 4 शेप खूप प्रचलित आहेत. जो पॉइंटेडवाला असतो, थोडासा पॉइंटेड असतो, कापशीसारखा दिसतो पण पॉइंटेड असतो, तो त्याला पुणा शेप म्हणतात. नवखे कारागीर किंवा कमी अनुभव असलेले कारागीर हे सहसा सोपी पडावे म्हणून पुणा शेपमध्ये जोड बनवतात. कापशी शेप हा खूप प्रचलित आहे आणि तो त्यासाठी पण तो दिसायला खूप सोपा आणि पुणा शेपसारखा असतं तरी त्याच्यात खूप फाईन डिफरन्स असतो, ज्याच्यामुळे ती वेगळी ओळखली जाते. आणि कापशी कोल्हापुरीची एक स्वतःची खूप मोठी ओळख आहे, कारण आपण जी कोल्हापुरीची इमेज डोक्यात ठेवतो ती कापशी कोल्हापुरीच असते सहसा. कापशी गाव आहे कोल्हापुरात, त्याच्यातल्या कारागिरांच्या त्यांच्या लेगसीमुळे ती ओव्हरऑल त्या क्राफ्टच्या स्ट्रीमलाच कापशी कोल्हापुरी असं म्हटलं जातं. पात्यासारखा असणारा जो शेप असतो कधीही तुम्ही ओळखू शकता जी कापशी कोल्हापुरी चप्पल असते. महाराजा शेप जेव्हा कुठल्या कोल्हापुरीला जो रिच लुक द्यायचा असतो, एक्स्ट्रा जे टोक बाहेरून द्यायचं असतं, जो रिचनेस द्यायचा असतो, इट माइट बी इन्स्पायर्ड बट इट इज लाईक दॅट टू गिव्ह दॅट रॉयल लुक टू द कोल्हापुरी चप्पल. महाराजा शेप हा इन्स्पायर्ड झाला किंवा डेव्हलप झाला कारागिरांकडून आणि तो आता वापरला जातो. दुसरा राहिला मोजा शेप. एक्स्ट्रा ॲडिशनल सरफेस देण्यासाठी कुठली इमेज जेव्हा चप्पल अशी निमुळत होते त्याऐवजी कोणला पसरट पाय असेल तर तो मोजा शेपनी जास्त सरफेस मिळाल्या कारणाने तो पाय जास्तीत जास्त कोल्हापुरीवर राहतो आणि एक्स्ट्रा सरफेस मिळून जातो. सो त्या कारणाने मोजा शेप खासा प्रसिद्ध आहे. तो मोजा शेप कारण मोजा घातल्यावर जो पाय येतो तो पूर्ण कवर राहतो अशी पण एक धारणा आहे. आणि टुरिस्ट आणि जे पर्यटनासाठी यायचे तर त्यांचे बऱ्याचदा असं म्हटलं जातं, यात खरं खोटं माहीत नाही, इंग्रज जेव्हा यायचे ते सॉक्सवर कोल्हापुरी घालायची, स्लिपॉन्स म्हणून त्यांना कोल्हापुरी आवडायची. ते कोल्हापुरीच्या कापशी किंवा पुणा शेपमध्ये पाय बाहेर जायचा, अशा वेळी मोजा शेप इन्व्हेंट केला गेला जेणेकरून जास्त सरफेस मिळेल आणि त्यांचा पाय आत राहील असं म्हटलं जातं. सो बेसिकली दिस आर द 4 फेमस लार्जली नोन शेप्स इन द कोल्हापुरी चप्पल. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हा नक्की कळवा आणि असे फॅक्ट्स जाणून घ्यायला आवडतील का हेही सांगा, जेणेकरून आम्ही सुद्धा अजून असे फॅक्ट्स देत जाऊ जेणेकरून यू विल बी एबल टू मेक अ बेटर डिसिजन्स. सो लेट अस नो हाऊ यू फील अबाउट दिस व्हिडिओ and comment below. Thank you.